नमस्कार. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील साबुदाणा पळी पापड. तर हे साबुदाण्याचे पळी पापड आपण साबुदाणा जराही न शिजवता बनवणार आहोत. तर ते कसे बनवायचे, तर खास तुमच्यासाठी मी ही आगळी वेगळी अशी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर हे साबुदाण्याचे पळी पापड बनवायला खूप सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट बनतात. जर तुम्ही पहिल्यांदाच जर हे साबुदाण्याचे पापड बनवत असाल तर परफेक्ट तुम्ही हे पापड बनवू शकतात. आणि ते बनवायला काही जास्त वेळ लागत नाही, जास्त मेहनत लागत नाही, जास्त वेळही लागत नाही. अगदी कमी मेहनतीत, कमी खर्चामध्ये, कमी साहित्यामध्ये हे झटपट हे साबुदाण्याचे पळी पापड बनवून तयार होतात. हे खायला एकदम असे खुसखुशीत, तोंडात तर टाकतात जिभेवर विरघळणारे हे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे, तर तेच आज आपण पाहणार आहोत. तर रेसिपी भरपूर टिप्स सहित तुमच्याशी शेअर केलेली आहे. रेसिपी अजिबात स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुमचे पण असेच पांढरे शुभ्र कापसासारखे आणि काचेसारखे हे पळी पापड बनवून तयार होतील. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मग जराही वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया. इथं एक आपल्याला भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप साबुदाणा घ्यायचा आहे. आता वजनीप्रमाणे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा कप पाव किलो साबुदाण्याचा आहे, म्हणजे 250 ग्रॅम साबुदाणा आहे. आता हा साबुदाणा आपल्याला 2 पाण्याने खळखळ असा धुवून घ्यायचा आहे, कारण कसं त्याला पावडर वगैरे लावलेली असते, धूळ असते. तर त्याच्यासाठी आपल्याला हा 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. आता बघा, मी पाणी साबुदाण्यामध्ये म्हणजे ओतलेलं आहे आणि जे साबुदाण्यावर जे पाणी आहे खराब, तर ते ओतून द्यायचं. 2 पाण्याने साबुदाणा हा धुवून घेतलेला आहे आणि परत आता हा साबुदाणा भिजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता साबुदाण्याच्या वर आपल्याला 1 इंच पाणी थोडंसं वर जास्त टाकायचं आहे आणि नंतर हा साबुदाणा आपल्याला जवळपास 6 ते 7 तास हा भिजत ठेवायचा आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं. 6-7 तास चांगला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आता इथं पाहू शकतात बघा, हा साबुदाणा 6 ते 7 तास मी हा भिजवून घेतलेला आहे. आता तुम्हाला मी जवळून पण दाखवते. हा साबुदाणा मस्त असा मऊसूत असा बघा, बोटावर दाबला की एकदम असा क्रश होतो, म्हणजे पटकन असा मऊ होतो. तर समजायचं साबुदाणा हा आपला छान असा भिजलेला आहे. आता हा साबुदाणा आपण साईडला ठेवूया. आता इकडे आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू करून आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. आता आपण या कपाने साबुदाणा, आता तुम्ही ग्लासाने किंवा वाटीने किंवा एखाद्या पात्राने ज्याने साबुदाणा तुम्ही मोजून घ्याल, तर त्याच भांड्याने आपल्याला 6 पटीने पाणी घ्यायचं आहे. आता इथं मी ज्या कपाने साबुदाणा पाण्यामध्ये भिजत घातला होता, तर त्याच कपाने इथं मी 6 कप पाणी घेते. आता गॅस चालू आहे, गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि आपल्याला साबुदाण्यापेक्षा 6 पटीने पाणी जास्त घ्यायचं आहे. तर हे पाणी आपल्याला बघा पातेल्यामध्ये मोजून घ्यायचं आहे. आता तुम्ही ज्या पात्राने साबुदाणा घेणार आहात, तर त्याच भांड्याने पाणी पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता बघा, इथं पाण्याला खळखळ अशी उकळी आणून घ्यायची आहे. आता इथं बघा, पाण्याला उकळी आलेली आहे आणि साबुदाणा हा भिजलेला आपल्याला चमच्याने मोकळा करून घ्यायचा आहे. आता पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये हा भिजलेला साबुदाणा घालायचा आहे. आता साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये घातला की काय करायचं, चमच्याने आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे साबुदाणा हा उकळत्या पाण्यामध्ये एकसारखा भिजल्या जातो, मुरल्या जातो. आता इथं गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हे पातेलं आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता याच्यावर बघा, ताट किंवा एखादी डिश वगैरे ठेवा आणि रात्रभर हे असं साबुदाण्याचं पातेलं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता इथं बघा, रात्रभर हा साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे उकळत्या पाण्यामध्ये. तर इथं तुम्हाला मी जवळून दाखवते, साबुदाणा किती पटीने असा फुगलेला आहे, फुललेला आहे गरम पाण्यामध्ये. तर तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला या साबुदाण्यामध्ये
पाण्याचा जरा सुद्धा वापर करायचा नाही, कारण कसं आपण साबुदाण्यापेक्षा म्हणजे साबुदाणा 1 कप होता तर 6 कप पाणी घेतलेलं आहे उकळून. त्याच्यामध्ये आता इथं आपल्याला पाण्याचा एक थेंबही घालायची गरज पडत नाही. आपल्याला हे मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असा साबुदाणा 2-3 पटीने छान असा फुललेला आहे, असा फुगलेला आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा साबुदाणा घालायचा आणि मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आता इथं पाहू शकतात साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतला की एकदम अशी स्मूथ अशी पेस्ट इथं बनवून तयार होते. एकदम अशी मऊ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते चमच्याने, तर पाहू शकतात असंच आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. आता हे बारीक केलेलं मिश्रण आपल्याला एक पातेलं किंवा 1 कप मोठं पात्र घ्या आणि त्याच्यामध्ये हे जे मिक्सरला साबुदाणा वाटून घेतलेला आहे तर ते आपल्याला या पात्रामध्ये काढून घ्यायचा आहे. आता हा जसा साबुदाणा आपण बारीक करून घेतला तसाच राहिलेला देखील साबुदाणा आपल्याला पूर्ण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. तर चला मग राहिलेला साबुदाणा हा मिक्सरला मी बारीक करून घेते. आता इथं पाहू शकतात बघा, पूर्ण साबुदाणा हा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात बघा, एकदम असे आपण पापड जसे बनवतो पळी पापड तर तशीच कन्सिस्टन्सी इथं झालेली आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि आता उन्हाळी वाळवणातील कुठलाही पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमीच घालायचं आहे. आता आज आपण उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाणा पळीपापड बनवत आहोत, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ थोडंसंच घालायचं आहे चवीनुसार. मिठाचं प्रमाण जास्त करायचं नाही. वाळल्यानंतर मग ते मीठ जास्त लागतं. आता जरी बरोबर लागलं तुम्हाला तरी नंतर वाळल्यानंतर ते मिठाचं प्रमाण थोडंसं पुढं जातं. चला मग आता लगेच आपण पापड बनवूया. आता इथं बघा मी टेरेसवर आलेले आहे. टेरेसवर बघा एक लोखंडी कॉट आहे, त्याच्यावर मी पॉलिथिन अंथरून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत मी तुम्हाला आजूबाजूचं थोडंसं निसर्गमय वातावरण दाखवते, परिसर दाखवते. तर चला आता इथं लगेच आपण पापड बनवूया. तर पॉलिथिन मी कॉटवर अंथरून घेतलेलं आहे आणि बघा हे जे मिश्रण आहे तर ते पळीमध्ये आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे. अगदी छोटे छोटे मी हे पळी पापड बनवत आहे. एकदम छोटे छोटे बनवलेले हे पळी पापड तळल्यानंतर किती पटीने फुगतात तर त्याचा रिझल्ट मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. तर बघा इथं आपल्याला हे मिश्रण काय करायचं, थोडं थोडं घ्यायचं आहे पळीमध्ये आणि पॉलिथिनवर थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे. आता हे पापड बनवत असताना एकदम असे जास्त पातळ बनवू नका, थोडे जाड जाडच बनवायचे आहेत. कारण कसं बनवताना जाड वाटतात आणि वाळल्यानंतर एकदम पातळ होतात, त्यामुळे बनवताना थोडे जाड जाडच बनवा. आता इथं बघा पूर्ण साबुदाण्याचे पापड इथं बनवून तयार झालेले आहेत. फक्त 1 कप साबुदाण्यापासून बरेच असे पापड झालेले आहेत. आता इथं बघा 2-3 तासाने बघा कडकडीत उन्हामध्ये मी पापड बनवलेले आहेत. तर 2 ते 3 तासांनीच बघा हे पापड असे कडक वाळलेले आहेत, म्हणजे सुकलेले आहेत. तर मी 2 दिवस हे उन्हामध्ये सुकवून घेणार आहे. 1 दिवस बनवले त्या दिवशीचा 1 दिवस आणि दुसऱ्या दिवशी 1 दिवस. याला वाळायला काही जास्त 2-3 दिवस लागत नाही, फक्त 2 दिवस. म्हणजे बनवले त्या दिवशीचा 1 दिवस आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये 1 दिवस सुकवून घ्यायचे आहेत. आता इथं बघा लगेच ते आपल्याला असे उलटून घ्यायचे आहेत हे पापड आणि पटकन निघतात हे पॉलिथिनवर पसरून म्हणजे केलेले पळी पापड. असे पॉलिथिनला चिटकत वगैरे नाहीत. तर पाहू शकतात एकदम असे पांढरे शुभ्र, एकदम असे काचेसारखे सफेद असे इथं आपले साबुदाण्याचे हे पापड. मी आता हे पूर्ण काढून घेते. आता इथं पाहू शकतात बघा कडकडीत असे 2 दिवस उन्हामध्ये मी हे साबुदाण्याचे पापड वाळवून घेतलेले आहेत आणि वाळवून बघा मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. तर फक्त 250 ग्रॅम साबुदाण्यापासून म्हणजेच 1 कप साबुदाण्यापासून मोठं एक ताट भरून साबुदाण्याचे हे पळी पापड झालेले आहेत. जवळपास हे 100 पापड झालेले आहेत. एकदम मी छोटे छोटे बनवलेले आहेत. तर पाहू शकतात एकदम काचेसारखे पांढरे शुभ्र इथं पापड आपले वाळून तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला लगेच हे पापड तळून सुद्धा दाखवणार आहे की हे दिसायला इतके छोटे छोटे पापड आहेत, पण तळल्यानंतर तेलामध्ये कढईमध्ये तळण्यासाठी टाकल्यानंतर तो किती पटीने फुलतो तर मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. इथं गॅस चालू करायचा. गॅस चालू करून बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये बघा लगेच तेल गरम करायला ठेवायचं आहे.
आणि कडकडीत असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तर चला इथं बघा गॅस मी वाढवलेला आहे आणि तेल आता कडकडीत असं गरम झालेलं आहे। तर सुरुवातीला तेल कडकडीत गरम झालेलं आहे की नाही कसं चेक करायचं, पापड्याचा थोडासा तुकडा मोडून आपण तेलामध्ये सुरुवातीला घालायचा आणि पटकन तो तळून वरती आला की समजायचं तेल कडकडीत असं आपल्याला म्हणजे तळण्यासारखं गरम झालेलं आहे। आणि बघा आता परत बघा त्याच्यामध्ये तेलामध्ये छोटासा एक पळी पापड आपण साबुदाण्याचा पापड सोडलेला आहे। तर रिझल्ट तुमच्या समोरच आहे। तर पाहू शकतात पापड एकदम किती छोटासा होता आणि तळल्यानंतर बघा किती पटीने फुलतो। तर हे तुमच्या समोरच रिझल्ट आहे। तर तुम्ही पाहू शकतात एकदम असे दिसायला छोटे पापड दिसतात पण तळल्यानंतर कढई भरून फुलतात हे पापड। तर एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने साबुदाण्याचे पळी पापड बनवून बघा। तर इथं पापड आपले पूर्ण तळून झालेले आहेत। तर एकदम असे सफेद पांढरे शुभ्र तोंडात टाकतात जिभेवर विरघळणारे हे साबुदाण्याचे पळी पापड तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा। आणि मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आणखीही आपल्या कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय, पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका। म्हणजे सर्वात अगोदर मी अशाच बऱ्याच अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत नवनवीन अगदी आगळ्या वेगळ्याच आणि झटपट बनणाऱ्या कमी मेहनतीत। तर बऱ्याच अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच पहा। आणि आजची साबुदाणा पापड ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तुम्ही रेसिपी माझी कुठकुठून पाहतात। अगदी कमी तेलकट हे पापड होतात तळल्यानंतर, याच्यामध्ये तेल अजिबात राहत नाही। तर तुम्ही पण एकदा नक्कीच या पद्धतीने बनवून बघा। अगदी बघा तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवते की आपण बनवलेला हा कच्चा पापड बघा तर किती छोटा आहे आणि तळलेला पापड हा किती पटीने फुगलेला आहे। तर तुम्हीच पहा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।